नमस्कार, मी ऐश्वर्या आपल्यासाठी घेऊन आले आहे एक महत्वाचं प्रत्येकाच्या जिव्हाळ्याशी संबंधित आजच्या आधुनिक काळातही खुल्या मनाने बोलायला हवं अशा प्रश्नांची उकल करणारे बोल्ड आणि बिनधास्त सदर आशा किरण. बोलूया निसंकोच. आपण सेक्स या विषयावर समस्यांवर कधी मनमोकळीपणाने कुणाशी बोलण्याचं धाडसच करू शकत नाही. अनेक शंका कुशंका असतात, पण मनात मात्र कायम संकोच. ऐकीव चुकीच्या माहितीमुळे कुठेतरी भीती दडलेली असते. याचं मुख्य कारण योग्य मार्गदर्शनाचा अभाव. सेक्स बद्दल आपल्या मनातील गूढ प्रश्नांची सहजरित्या उकल करण्यासाठी व आत्मविश्वास जागृत करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे वैवाहिक जीवनातील नैराश्याला लगा आणि आनंदाला सदैव सलाम. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत प्रसिद्ध डॉक्टर उमेश मुंदडा सर. नमस्कार सर. सगळ्यात अगोदर तर आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा जो विषय आहे तो सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टर उमेश मुंदडा यांची मी थोडक्यात ओळख करून देते. गेल्या 40 वर्षांपासून हजारो रुग्णांना वैद्यकीय पद्धतीने मार्गदर्शन करणारे महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट. आशा किरण सेक्स क्लिनिकच्या माध्यमातून 1985 पासून सातत्याने रुग्णांची एक क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेले 40 वर्ष पुरुष व स्त्रियांच्या लैंगिक समस्यांवर उपचार, समुपदेशन आणि वैज्ञानिक मार्गदर्शन करत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, अहिल्यानगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांच्या शाखा आहेत आणि मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. चला तर मग आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. वैवाहिक जीवनातील नैराश्याला लगा आणि आनंदाला सदैव सलाम. सर, स्त्री आणि पुरुषांचं जे वैवाहिक आरोग्य असतं त्यांच्यामध्ये जे नैराश्य येतं किंवा जे प्रश्न उभे राहतात त्यामागचं कारण काय असेल? वैवाहिक जीवनामध्ये जे प्रमुख कारण असतात ते असतात की दोघांच्या आपसामधील संबंध. जर दोघांचे आपसामधील संबंध जर चांगले असतील तर नक्कीच वैवाहिक जीवन जे आहे मजबूत आणि टिकाऊ राहू शकतं. वैवाहिक जीवनामध्ये केव्हा केव्हा त्याच्यामध्ये धांदर उडू शकते, कारण की पहिल्याच रात्री काहीतरी संकल्पना घेऊन जर तुम्ही वैवाहिक जीवन जगण्याचा एक प्रयत्न करता आणि तो काही कुणामध्ये जर फसला तो नक्कीच पहिल्या दिवसापासूनच काही मिसकन्सेप्शन दोघांमध्ये तयार होऊ शकतात आणि त्या गैरसमजुतीतून काही आपल्याला लैंगिक समस्याला पण सामोरं जावं लागतं. ज्याप्रमाणे आता मी तुला उदाहरण देतो की सगळ्यात जास्त वैवाहिक जीवनामध्ये जे समस्या असतात ते दोनच समस्या असतात. एक तर शीघ्र वीर्यपतन, ज्याला मी म्हणतो की वीर्यपतन लवकर होणे, आणि दुसरं आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे नपुंसकता. आता याचं मुख्य कारण काय असतं? याचं मुख्य कारण नवीन जे जोडपे असतात याच्यामध्ये मानसिक कारण खूप जास्त असतं, कारण की दोघांचे विचार जर पडत नसते, दोघांना याच्याबद्दल काही माहिती नसेल आणि दोघांनी जर प्रॉपरली जर आर्टिस्टिक जी ती कला असते, ज्याला मी काम क्रीडा म्हणत नाही काम कला म्हणतो, ती जर त्यांना जर प्रॉपरली नॉलेज नसेल तर केव्हा केव्हा या कलेमध्ये ते दोघे चुकी करून या समस्याला त्यांना सामोरं जाण्याची शक्यता खूप जास्त असते. बेसिकली एज्युकेशनचा असा म्हणून मी तुम्हाला सांगतो की सेक्स एज्युकेशन, ज्याप्रमाणे मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये सांगितलं होतं की ज्याप्रमाणे आपण वैवाहिक जीवनाला सामोरं जाताना आपण काही तयाऱ्या करतो किंवा आपण लग्नामध्ये काही तयारी करतो, फोटोशूट करतो, प्री वेडिंग शूट करतो, डेकोरेशन करतो, पूर्ण आपण लग्नाची तयारी करतो, सगळं प्लॅनिंग करतो, तर त्याचप्रमाणे जर कुंडली बघून आपण जर लग्न करतो, त्याचप्रमाणे जर प्री मॅरिटल काउन्सिलिंग जो फॉरेन देशामध्ये कन्सेप्ट आहे की दोघांचे विचार काय आहेत, दोघांचं किती पटणार आहे, दोघांचे काही दोघांमध्ये आजार आहेत का, या सगळ्या गोष्टी जर तपासून आज जर आपण सामोरं गेलो तर वैवाहिक जीवनामध्ये कोणत्याही समस्यांना त्यांना सामोरं जावं लागण्याची गरजच पडणार नाही. म्हणून प्री मॅरिटल काउन्सिलिंग एक कन्सेप्ट आहे जी माझ्या क्लिनिकमध्ये मी 40 वर्षापासून करीत आहे. प्रत्येकाला मी सांगत असतो की लग्नाच्या अगोदर तुम्ही या प्रॉपर काउन्सिलिंग करून घ्या, कारण की त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीचं आपण निराकरण करू शकतो आणि त्याच्यानंतर जर समस्या काही उद्भवल्या तर त्याला पण घाबरण्याचं कारण नाही की या लैंगिक समस्या ज्या असतात तात्पुरत्या असतात. प्रॉपर तुम्ही दोघं ॲज अ कपल जोडप्यांनी जर माझ्याकडे आले प्रॉपर काउन्सिलिंग करून घ्या, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं नॉलेज जे असतं ते अधुरं असतं. जसं आता मी डॉक्टर आहे, ठीक आहे, डॉक्टर क्षेत्रामध्ये माझं नॉलेज चांगलं आहे, पण जर माझी कार जर बिघडली तर त्या कार रिपेअर करण्यासाठी माझं नॉलेज नाही आहे, तर मी स्वतः कार रिपेअर करण्याच्या भानगडीत पडणारच नाही.
तर त्यासाठी कपलने कोणत्याही तुमच्या शरीरातील तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊन जर या इनिशियल स्टेजमध्ये म्हणजे ग्रेड 1 ग्रेड 2 स्टेजमध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच या समस्या दूर होऊ शकतात, त्यांना समस्या उद्भवू शकत नाही. बरं सर, समस्या उद्भवणं दूर होणं या गोष्टी आल्या, पण त्या समस्या कुठल्या असतात? एका पुरुषाच्या आयुष्यातल्या मानसिक असतील, शारीरिक असतील, अशा कुठल्या समस्या आहेत ज्या त्याच्या वैवाहिक आयुष्यावर आघात करू शकतात आणि त्यावर उपचार पद्धती कशा आहेत आपल्या आशा किरणला? बरोबर आहे की लैंगिक समस्या जी असतात ज्याप्रमाणे पुरुषांना असतात त्याचप्रमाणे स्त्रियांना पण असतात. पण आपल्या समाजामध्ये फक्त पुरुषांना असं वाटतं की माझ्यामध्ये समस्या आहे म्हणून ते माझ्याकडे जास्तीत जास्त 90% लोक हे पुरुषच येतात. पण ही समस्या जी असते त्यांची दोघांची असते, ती एकट्याची नसते. पण हा एकटा जबाबदारी घेतो आणि माझ्या क्लिनिकला येतो आणि सॉल्व्ह करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. बरेच पेशंट माझ्याकडे असे पण येतात की आपल्या पार्टनरला सांगून पण येत नाही आणि जेव्हा त्यांना मी काही औषधी वगैरे देतो तर तो म्हणतो की आता औषधी मी माझ्या पार्टनर समोर घेऊ शकत नाही. असे पण पेशंट माझ्याकडे येतात. कम्युनिकेशन तर इथं ते चुकतात. कारण की कपल काउन्सिलिंग करू या समस्या दूर करण्यासाठी आम्हाला खूप चांगली मदत होते. कारण मी 4 प्रश्न पुरुषांना विचारतो, 4 त्यांच्या पार्टनरला विचारतो आणि कोण कुठे चुकतं हे जर आम्ही त्यांना निदर्शनास आणून दिलं ते समस्या 100% सॉल्व्ह होऊ शकते. ज्याप्रमाणे तुला सांगितलं की पुरुषामध्ये जे बघितलं तर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा काम इच्छेचा अभाव या 3 समस्या प्रामुख्याने माझ्याकडं दिसून येतात. त्याचप्रमाणे स्त्रियांना एक व्हॅजिनिस्मस म्हणून एक आजार असतो. म्हणजे जेव्हा केव्हा शारीरिक संबंध ते ठेवायचा प्रयत्न करतात तर ते जे त्यांची पार्टनर असते ती थोडीशी अंग चोरून घेते, त्याला मी व्हॅजिनिस्मस असं म्हणतो. हा पण एक खूप मोठा गंभीर आजार आहे. कारण त्यांच्या मनामध्ये लहानपणापासून याच्याबद्दल तर म्हणजे शारीरिक संबंधाबद्दल किळस बसलेली असते किंवा काही घृणा बसलेली असते किंवा चीड बसलेली असते किंवा त्यांना एक गलिच्छ वाटतं, त्याला मी व्हॅजिनिस्मस म्हणतो. आणि दुसरी एक समस्या असते की काम इच्छेचा अभाव. ही काम इच्छेचा अभाव पण एक म्हणजे स्त्रियांना खूप कॉमन असतं. कारण की आलेल्या म्हणजे पार्टनर बरोबर सगळं जुळून घेणं, त्यांच्या मनाने सगळं घरामधलं वातावरण जुळून घेणं हे सुरुवातीच्या काळामध्ये थोडंसं मॅनेज करायला डिफिकल्ट जातं आणि त्याच्यामुळे त्यांची काम इच्छा होत नाही. आणि जर त्यांची काम इच्छा होत नसेल तर नक्कीच त्यांची प्रॉपर आपल्या पार्टनरला साथ मिळत नाही. त्याच्यामुळे पण वैवाहिक जीवनामध्ये लैंगिक समस्या उद्भवण्याचं एक मुख्य कारण असतं. असं हे स्त्रियांबाबत झालं की लहानपणी मनावर झालेले परिणाम असू शकतात किंवा त्यामुळे या सगळ्या गोष्टींना ते फेस करतात. पण जसं पुरुषांच्या बाबतीत तुम्ही म्हणालात की असं इंटिमेट होण्याची इच्छा न होणं किंवा मग इरेक्टाईल डिस्फंक्शन जसं की तुम्ही म्हणाला, तर या गोष्टी पुरुषांमध्ये का होत असेल? म्हणजे जर युथ आहे, त्यांचं आताच लग्न झालेलं आहे, तरी मग या सगळ्या प्रॉब्लेम्सला त्यांना का फेस करावं लागतं? तर माझ्याकडे जे पेशंट येतात त्यांच्या हिस्ट्रीवरून आणि माझ्या रिसर्चवरून तुला सांगतो की याचं मुख्य जे कारण असतं की वैवाहिक जीवनाच्या म्हणजे समोर जाण्याच्या अगोदर आपल्या बालपणीपासून तर मतलब ॲडल्टपर्यंत येईपर्यंत ते लोक जे हस्तमैथून करतात तर त्यांना अशी भीती वाटते की माझं ते हस्तमैथुनामुळे मला खूप कमजोरी आलेली आहे. मी आता वैवाहिक जीवनामध्ये माझ्या पार्टनरला मी सॅटिस्फॅक्शन देऊ शकणार का नाही देऊ शकणार. मी जर गेलो तर माझं लवकर सकलन झालं तर नक्कीच माझी पार्टनर संतुष्ट होणार नाही, ती नाराज होणार का. अशा बऱ्याच गोष्टीचा विचार करून जे तेव्हा परफॉर्मन्स अँझायटी डोक्यामध्ये ठेवून ते आपला एक म्हणजे प्रयत्न वैवाहिक जीवनाला जाण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा त्यांची कुठेतरी फसगत होते. म्हणजे सायकोलॉजिकलच जास्त असतं. नवीन वैवाहिक जीवनामध्ये ह्या ज्या समस्या असतात किंवा ॲडल्टमध्ये ज्या समस्या असतात या जास्त करून सायकोलॉजिकल मध्येच मोडतात आणि जे 45, 50, 55, 60च्या नंतर या समस्या असतात त्या ऑर्गॅनिक आणि फिजिओलॉजिकल असतात. तर त्यासाठी आपण नंतर बोलूया. नक्कीच सर. पण जसं तुम्ही बोलताना आता मला म्हणालात की या सगळ्या गोष्टी सायकोलॉजिकली असतात, मानसिकरित्या सगळ्या गोष्टी खचून जातात लोक, त्यामुळे एन्झायटी वगैरे येते. तर या एन्झायटीला दूर करण्यासाठी किंवा जे मानसिक स्थिती आहे तिला इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्या आशा किरणमध्ये कशा पद्धतीने उपचार केले जातात? बघा, कोणतीही सेक्शुअल जे सायकल असते ती आपल्या ब्रेन पासून स्टार्ट होते, म्हणजे थॉट पासून स्टार्ट होते. पहिले आपल्या डोक्यामध्ये थॉट यायला पाहिजे, मेंदूमध्ये थॉट यायला पाहिजे, विचार यायला पाहिजे. मग विचार आला तर आपल्याला काही इरोटिक थॉट आल्यानंतर आपलं जे मेंदू आहे ते कार्यरत होतं. तिथले जे न्यूरॉन्स आहेत ते स्टिम्युलेट होतात. मग ते आपल्या ग्रंथीला स्टिम्युलेट करतात. मग काही हार्मोनचं सिक्रेशन ज्याला आपण केमिकल म्हणतो ते हार्मोन सिक्रेशन होतात आणि हार्मोन सिक्रेशन झाल्यानंतर एक दुसऱ्याला संदेश पोहोचवतात आणि या संदेशातून एक क्रिया तयार होते, त्यालाच आपण कामक्रिया असं म्हणतो.
तर त्याच्यामुळे काय होतं की हृदयाला संदेश मिळतो, रक्तवाहिन्यांना संदेश मिळतो आणि आपल्या इंडियाकडचा रक्तपुरवठा वाढतो. ही झाली आपली एक सायकल. पण सगळ्यात सुरुवात सायकल कुठे झाली सुरू आपल्या मेंदूमध्ये. जर मेंदूमध्ये तुमच्या विचार असतील, ताणतणाव असेल, काही अँझायटी असेल, काही डिप्रेशन असेल, तर नक्कीच तुमच्या मेंदूमध्ये विचार प्रॉपर येणार नाही आणि विचार न आल्यामुळे ही सायकल स्टार्ट होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन सारखे प्रॉब्लेम येऊ शकतात. बेसिकली म्हणजे इट्स अ कम्प्लीट सायकल. जरी जरी डिस्टर्ब झाला तर नक्कीच. कारण की आपलं जे लैंगिक समस्या जी असतात या फक्त आपल्या इंडियामध्ये दडपून बसत नाही. पण लोकांचा कल असतो की जेव्हा केव्हा त्यांना लैंगिक समस्या असतात तर ते फक्त आपल्या इंडियामध्ये शोधतात आणि इथंच ते चुकतात. कारण की लैंगिक समस्या सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला तुमचं मेंदू एकदम क्लिअर पाहिजे, हार्ट एकदम चांगलं स्ट्रॉंग पंपिंग करणारं पाहिजे, जे काही रक्तवाहिनी आहेत त्याच्यामध्ये कोणतेही अडथळे नको आहेत, त्याच्यामध्ये प्लाग नको आहे, त्याचं रक्तभिसरण चांगलं झालं पाहिजे. आणि शेवटी आपल्या इंडियातील जे दोन स्पॉन्जी टिश्यू असतात याला आम्ही कॅव्हर्नस म्हणतो, त्या कॅव्हर्नसची हेल्थ पण किती चांगली आहे का तुम्ही हस्तमधून करून त्या डॅमेज करून बसलेले आहात याच्यावर पण आपले लैंगिक आरोग्य डिपेंड राहू शकतं. नक्कीच सर. सर मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की आपल्या साधारण समाजामध्ये जे इंटिमेसीची सुरुवात होते ती लग्नानंतरच होते, म्हणजे पहिल्या रात्रीनंतर होते. बरं, पहिल्या रात्रीबद्दल लोकांच्या मनात भीती असते, काही गैरसमज असतात. तर त्या गैरसमजांवर, त्या भीतीचं निरसन करण्यासाठी आपल्या आशा किरणमध्ये कशा पद्धतीने उपचार पद्धती आहे? बघा, पहिल्या रात्रीबद्दल तू बोललीस, पहिल्या रात्रीबद्दल म्हणजे ज्याला आपण सुहाग रात्र म्हणतो याच्याबद्दल आपल्याकडे कल्पना कोणत्या असतात. आपण केव्हा एक पिक्चर बघतो आणि हिरो हिरोईनची सुहाग रात्र आपण बघतो, तर त्या कल्पना आपल्या डोक्यामध्ये असतात, बरोबर आहे. तर त्या कल्पना जर आपल्या वास्तव जीवनामध्ये जर प्रॉपर उतरल्या नाही तर केव्हा केव्हा आपल्याला त्यावेळेला परफॉर्मन्स अँझायटी निर्माण होते. आता बऱ्याच लोकांचा कल काय असतो की धावपळीच्या आपल्या लग्न कार्यामध्ये केव्हा केव्हा स्त्री म्हणा किंवा पुरुष म्हणा थकून जातं, जे की नवी जोडपं असतं थकून जातं. असं गरजेचं नाही आहे की सुहाग रात्रीच्या दिवशी आपला म्हणजे कामकिडा प्रॉपर झाली पाहिजे आणि प्रॉपर आपण आपली मर्दागी दाखवली पाहिजे. हे जे लोकांच्या मनामध्ये एक गैरसमज आहे तो आपण याद्वारा दूर करण्याचा एक छोटासा प्रयत्न घेत आहे की पहिल्या रात्री तुम्ही तुमच्या पार्टनरला समजून घ्या, तुम्ही एक दुसऱ्याची प्रॉपर चर्चा करा, तिच्या लायकीबद्दल डिसलायकिंगबद्दल पण विचार करणं गरजेचं आहे की ज्या गोष्टी तिला आवडत नाही त्याच गोष्टी जर तुम्ही पहिल्याच रात्री जर करायचा प्रयत्न जर केला तर नक्कीच तुमच्याबरोबर फसवेगिरी होऊ शकते. तर असं न करता प्रॉपर एक दुसऱ्याला समजून प्रॉपर काउन्सिलिंग करू, जर मन आणि तन जर आपले एकत्र आले तरच आपले पुढचं कार्य करू शकतं किंवा कामकिडा होऊ शकते. आणि शारीरिक संबंध ठेवताना हा नक्की विचार करायला पाहिजे की दोघांनी तुमच्या मनामध्ये ताणतणाव काही असेल तो कमी करणं अत्यंत गरजेचं असतं. तरच तुमचं ब्रेन, तुमचं हार्ट, तुमचे वेसल्स हे चांगले सुरळीत काम करतील आणि तुमची पहिली यात्रा पण चांगल्या प्रकारे जाऊ शकते. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की कुठली गोष्ट करण्याआधी समोरच्याच्या आवडीनिवडी आपण समजून घ्यायला पाहिजे, त्याच्याशी बोलायला पाहिजे. सो मेन की इज कम्युनिकेशन. जर तुम्ही बोललात तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील आणि पुढच्या गोष्टी तुमच्या सुरळीत होतील. सर, वैवाहिक जीवनातील जे समाधान म्हटलं जातं, भावना, नातं, या शारीरिक जवळीकी हे जे त्रिसूत्री असतं, पण शारीरिक समस्या तणाव निर्माण करतात, यावर तुम्ही काय सांगाल? नाही, वैवाहिक जीवनामध्ये फक्त आणि फक्त म्हणजे कामकिडा हाच एक विषय नसतो. आपल्या भावना, आपल्या म्हणजे आपण जे लाईफ जगतो त्या सगळ्या गोष्टींना आपल्याला महत्त्व द्यावंच लागेल. तर त्याचप्रमाणे जेव्हा केव्हा आपण वैवाहिक जीवन जगतो तर आपल्याला पार्टनरला पण आपल्या बरोबर आवडीनिवडी बघून आपल्याला जगायचं असतं. तर जर तुम्ही तुमच्या पार्टनरचा आदर ठेवला, मान ठेवला, त्यांच्याशी प्रॉपर डिस्कशन करून कोणतंही आपल्या वैवाहिक जीवनामध्ये जर कार्य केलं तर मला वाटतं की तुम्हाला त्याच्यामधून दोघांना पण आनंद मिळू शकतो. राहिले फक्त आपल्या कामकिड्याबद्दल जर तुम्ही मला विचारलं तर कामकिडा करताना केव्हाही तुमच्या म्हणजे दोघांपैकी एकही पार्टनरला केव्हाही दडपण नको किंवा म्हणजे जबरदस्ती नको. जर तुम्ही आवडीनिवडी बघून किंवा विचार विनिमय करून जर प्रॉपर तुम्ही जर कामकिडा करता, शारीरिक संबंध ठेवत असता तर ते नक्कीच तुम्हाला चांगलं सुखी वैवाहिक जीवनामध्ये नक्कीच मदत करू शकता. आणि तुम्हाला जर तुमचं वैवाहिक जीवन सुखी ठेवायचं असेल, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला भरभराटी करायचं असेल तर नक्कीच आपल्या कामजीवनाला खूप महत्त्व दिलेलं आहे, जे की वात्स्यायनाने आजच्या म्हणजे 2,000 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे.
आणि आपण हे ज्या गोष्टी आहे हे आपण परदेशी लोकांना किंवा फॉरेन लोकांना आपण शिकवलेलं आहे. आज आपण खजुराहो लेणीकडे जातो, त्या खजुराहो लेणीमध्ये सगळ्या पोझिशनबद्दल त्यांचं जर तुम्ही जर गाईड जर प्रॉपर लावला, त्यांना पूर्ण हिस्ट्री विचारली तर इतकी सुंदर हिस्ट्री त्या खजुराहो टेम्पलची आहे की जेणेकरून त्या टेम्पलवर एक कामसूत्र म्हणून म्हणजे पूर्ण म्हणजे पुस्तक त्याच्यावर त्यांनी एक आपल्या लेणी स्वरूपात त्यांनी उतरवलेलं आहे. तर हे आपण आवडीनिवडीबद्दल म्हणा किंवा प्रेम कसं करायचंय हे आपण सगळ्या गोष्टी जगाला शिकवलेल्या आहेत. पुरुषाची शारीरिक कमजोरी हा जो शब्द आहे सध्या खूप जास्त मार्केटमध्ये प्रचलित आहे. म्हणजे जसे नवीन नवीन ट्रेंड येतात जातात तसं पुरुषांबद्दल हा एक बाहू झालेला आहे आपण असं म्हणू शकतो. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि जर यावर उपचार पद्धती असतील तर त्या आशा किरणमध्ये कशा पद्धतीने केल्या जातात? बघा, कमजोरी जी असतात या 3 प्रकारची असतात. जेव्हा आपण म्हणतो की म्हणजे खूप काम केलं तर मला शारीरिक थकवा आलेला आहे, बॉडी म्हणजे शारीरिक कमजोरी. शारीरिक जर खूप आपण काम केलं तर केव्हा जेव्हा आपल्याला मानसिक कमजोरी पण वाटते, मानसिक म्हणजे आपला मेंदू थकलेला असतो. मेंदू थकल्या. आणि काम क्रीडा करताना जर आपल्याला थपा येत असेल किंवा काम क्रीडा केल्यानंतर थपा येत असेल त्याला मी पोस्ट क्वायटल वीकनेस म्हणतो. तर याला आपण म्हणतो लैंगिक कमजोरी. आता लैंगिक कमजोरी होण्याचं जे पाठीमागचं जे मेन कारण जर माझ्या आज 40 वर्षाच्या अनुभवातून मला निदर्शनास आलेलं आहे ते आहे आपल्या भारतामध्ये 90% लोकांमध्ये टेस्टोस्टेरोन डेफिशियन्सी. ओके. आता टेस्टोस्टेरोन डेफिशियन्सी आपण जसं आता माझा इतका अनुभव आलेला आहे की कोणत्याही पेशंटकडे बघून मी सांगू शकतो की याच्यामध्ये टेस्टोस्टेरोन डेफिशियन्सी आहे. आता टेस्टोस्टेरोन डेफिशियन्सी म्हटलं की फक्त आणि फक्त सेक्च्युअल म्हणजे कमजोरी असं नसतं किंवा म्हणजे लैंगिक कमजोरी असं नसतं. तुम्हाला थकवा येणं, मानसिक थकवा येणं, तुम्हाला लवकर झोप येणं. आपण म्हणतो ना की पूर्वी मी 4 तास काम करायचो तरी थकायचो नाही, आणि मी 2 तास काम केलं थकून जातो. पूर्वी मी म्हणजे 2-2 वाजेपर्यंत रात्री जागायचो. आज मला 10 वाजता झोप काय येते, 9 वाजताच का झोप येते. तर या सगळ्या ज्या गोष्टी निगडीत आहेत या आपल्या टेस्टोस्टेरोन हार्मोनवर निगडीत आहे. आणि त्या टेस्टोस्टेरोन हार्मोनला इतकं मिसगायडेड केलेलं आहे ते फक्त आणि फक्त सेक्च्युअल हार्मोन आहे असं निदर्शनास आपल्याला आणून दिलेलं आहे. तेच आपल्याला तसं न करता जर प्रॉपर जर टेस्टोस्टेरोन हार्मोन जर आपल्या बॉडीमध्ये असेल तरच आपलं बॉडी सगळं कार्य चांगलं करतो. जसं टेस्टोस्टेरोन हार्मोनवर आपले जे काही मेन ऑर्गन आहे, जे आपले म्हणजे तुमचा हार्ट आहे, किडनीज आहे किंवा अजून काही इतर ऑर्गन आहे, हे मेंदू आहे, हे सगळे ऑर्गन यांना आपले टेस्टोस्टेरोन प्रोडक्शनची किंवा टेस्टोस्टेरोन नॉर्मल लेवलची मदत लागतेच. टेस्टोस्टेरोन जर कमी असेल तर याचं कार्य पण तो शिथिल जातं, कमी होऊन जातं. तर त्याचमध्ये की जे टेस्टोस्टेरोन आहे तर असेच मला बरेच प्रश्न पण लोक विचारतात, असं कोणतं पदार्थ खाल्ल्यानंतर टेस्टोस्टेरोन वाढणार किंवा कोणतं नट्स खाल्ल्यानंतर टेस्टोस्टेरोन वाढणार, हे मला नेहमी कॉमन विचारला जाणारा प्रश्न आहे. तर टेस्टोस्टेरोन हे कोणतेही पदार्थ खाऊन किंवा कोणतेही ड्राय फ्रुट्स किंवा खाऊन याच्यामध्ये खूप कमी मात्रामध्ये टेस्टोस्टेरोन हार्मोन असतं. तर ते न करता जर तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला टेस्टोस्टेरोन हार्मोन जर वाढवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला रोज सकाळी अर्धा तास प्राणायाम योगा करावा लागेल. म्हणजे तुमचा मेंदू शांत राहतो आणि तुमच्या मेंदूतून ताणतणाव कमी होतो आणि टेस्टोस्टेरोनचं प्रोडक्शन वाढण्यासाठी आपल्याला मदत होते. आणि खूप चांगलं शरीरामध्ये जर टेस्टोस्टेरोन पाहिजे असेल तर नक्कीच आपल्याला जिममध्ये जाऊन स्ट्रेनस एक्सरसाइज ज्याला म्हणतो, ज्याला आपण म्हणजे थोडंसं मी हेवी लिफ्टिंग म्हणतो, तर हेवी लिफ्टिंगमध्ये एक्सरसाइज केल्याशिवाय तुमच्या शरीरात टेस्टोस्टेरोन वाढतच नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की जास्त करून जे काही लोक जे स्थूल असतात, जे खूप ओबेज असतात, त्यांच्यामध्ये टेस्टोस्टेरोन हार्मोन कमी येतं. किंवा समोरच्या माणसाला जर डेअरी पण असेल तर त्याच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरोन हार्मोन खूप कमी असतो आणि त्याचा नक्कीच लैंगिक आरोग्यावर परिणाम होतो, म्हणजे होतोच. तर मेन इरेक्टाईल डिस्फंक्शनचे जे कारण आजच्या स्थितीमध्ये आपल्या भारत देशामध्ये आहे ते आहे टेस्टोस्टेरोन डेफिशियन्सी. आणि टेस्टोस्टेरोन डेफिशियन्सी दूर करण्याची मानसिकता जी आपल्यामध्ये पाहिजे किंवा तसे आपण जे प्रयत्न करायला पाहिजे की कोणीच करताना दिसू येत नाही. त्यांना फक्त आणि फक्त अश्वगंधा शिलाजीत खाऊन किंवा आपल्या मेडिकलच्या इस्टर्न जे टॅबलेट रिझल्ट येतात वाघ्यासारखे ते औषधी खाऊन जर लैंगिक आयुष्य चांगलं करण्याचा जे प्रयत्न करत असतील तर मला वाटतं चुकीचं आहे. चुकीचं आहे अर्थातच, कारण त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात आणि बरोबर असंही माहितीच.
सर, वैवाहिक जीवनाबद्दल तुम्ही जसं म्हणालात तर काही पुरुषांमध्ये व्यसनाधीनता असते किंवा ताणतणाव असतं, खूप जास्त शरीर कमजोर असतं, तर यामुळे काही साईड इफेक्ट होता, बरोबर आहे, वैवाहिक जीवनावर, त्यांच्या लैंगिक आरोग्यावर साईड इफेक्ट होता. तर त्या साईड इफेक्टवर जे की व्यसनांमुळे झालेले त्यावर आपलं आशा किरण कशा पद्धतीने उपचार करतं? जेव्हा केव्हा माझ्याकडे पेशंट येतात तर आम्ही पूर्ण इन डेप्थ हिस्ट्री घेतो. त्या हिस्ट्रीमध्ये आम्ही नक्की विचारतो की सगळ्याच गोष्टीबद्दल विचारतो, पण बाकी जे आम्ही विचारतो त्यांचे ॲडिक्शन, जर त्यांना काही म्हणजे ड्रिंकचे ॲडिक्शन असेल किंवा टोबॅकोचं असेल किंवा स्मोकिंगचं असेल तर ते आम्ही नक्कीच अवॉइड करायला सांगतो. कारण की जर तुम्ही जास्त ड्रिंक घेत असतात तर नक्कीच तुमच्या मेंदूचे जे न्यूरॉन आहे ते थोडेसे डिप्रेस होऊन जातात, ते ॲक्टिव्ह होत नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं की सेक्च्युअल सायकल स्टार्ट कुठे होते, आपल्या मेंदूमध्ये. जर अल्कोहोलिक इन्फ्लुएन्समध्ये असतात तर नक्कीच सेक्च्युअल सायकल तयारच होणार नाही. एक दुसरी गोष्ट, जर तुम्ही स्मोकिंग करत असाल तर नक्कीच तुमच्या रक्तवाहिन्याला तुम्ही डॅमेज करताय, तुमच्या हार्टच्या वॉलला तुम्ही डॅमेज करताय. जर रक्तवाहिन्यामध्ये काही अडथळे असतील तर नक्कीच आपल्या इंडियाकडचा रक्तपुरवठा हॅम्पर होऊ शकतो, कमी होऊ शकतो. जर हार्टची हेल्थ जर वीक असेल तर नक्कीच आपल्याला म्हणजे जे पोस्टपुढी जर पंपिंग भेटायला पाहिजे, आपल्या हार्टकडून जे साथ भेटायला पाहिजे आपलं प्रॉपर इरिक्शन येण्यासाठी, ती मिळणार नाही. आणि त्याच्यामुळे जर आपला हार्ट जर वीक जर पंपिंग करत असेल तर जितकं ब्लड फ्लो आपल्या इंडियामध्ये व्हायला पाहिजे तो होणार नाही. आणि आता टोबॅको चेवीमुळे पण आपल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत थोड्याशा बारीक होतात आणि त्याच्यामध्ये प्लाग निर्माण होतात. तर या काही सवयी असतात त्या सवयी नक्की डेफिनेटली आपल्या लैंगिक आरोग्याशी नक्कीच निगडीत आहेत आणि नक्की याची साईड इफेक्ट होतात. तर ते आम्ही आमच्या क्लिनिकमधून सांगत असतो. एक हे सांगतो, दुसरं महत्त्वाचा घटक मी माझ्या पेशंटला ॲडवाईस करतो म्हणजे तो हे आहे की एक्झरसाईज हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि लैंगिक आरोग्य चांगलं जगण्यासाठी आपल्याला एक्झरसाईज करणं खूप महत्त्वाचं आहे. हे लोकांना अजिबात कळत नाही. नक्कीच तुमच्या ज्या समस्या असतील त्यांचं तर निराकरण होणारच आहे, पण आपल्या या आजच्या सदरातून जे आधीऱ्यांचे प्रश्न असतील त्यांचं सुद्धा निरसन झालं असेल अशी आपण अपेक्षा ठेवूयात. आणि याचप्रमाणे पुढील सदरात सुद्धा अनेक विषयांसह आपण यांना भेटणारच आहोत. तर नक्की आमचं सदर पाहायला विसरू नका. आशा किरण, बोलूया, मी संपोच.